हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता आहेत गोविंद मिल्क द हॅपी मेकर्स। हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता आहेत सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। लाजवाब सुगंध, लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले। रामबंधू माझा टेस्ट पार्टनर आणि तुमचा। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, अंधेरी सबवे पाण्याखाली, रस्ते आणि लोकल वाहतूक मंदावली। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई, ठाणे, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याला आज रेड अलर्ट। अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। राज्य सरकारमधून वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, जनतेचा रोष कमी करण्यासाठी सरकारचा प्रयत्न। मंत्रिमंडळ फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची वर्णी लागण्याची शक्यता। ठाकरेंच्या मुखपत्रातून दावा, अध्यक्षपदासाठी मुनगंटीवारांच्या नावाची चर्चा असल्याचाही उल्लेख। चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार, संजय राऊतांचा मोठा गप्पस्फोट। मंत्रिमंडळाची साफसफाई करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याविषयी दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 3 टप्प्यात निवडणुका। सूत्रांची माहिती। धुळ्यात माणिकराव कोकाटे मुक्कामी थांबलेल्या हॉटेलबाहेर राजकारण तापलं। ठाकरे शरद पवार गट आक्रमक, पत्ते आणि काळे झेंडे दाखवले। नाशिकचं आलिशान रिसॉर्ट हनी ट्रपचं हब, मालक करत होता आमदार खासदारांना ब्लॅकमेल। हनी ट्रॅप प्रकरणाचा स्पेशल रिपोर्ट सामवर। धनंजय मुंडेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा। मंत्री असताना कृषी साहित्य खरेदी नियमानुसार हायकोर्टानं नोंदवलं मत। मनसेच्या केंद्रीय समितीची राज ठाकरेंसोबत बैठक सुरू। पक्षात मोठे बदल होण्याची शक्यता। मराठी न बोलल्यानं भोकं पडतात का? अभिजात दर्जा हवाच कशाला? केतकी चितळेची वायफळ बडबड। वादग्रस्त प्रश्नांनी ओढवून घेतला वाद। राज्यात 5,500 प्राध्यापक आणि 2900 कर्मचारी भरतीला मंजुरी। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। प्रलंबित नोंदींवर आता जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच। तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधणार। पुण्यात गाड्यांची तोडफोड सुरूच। शिवशक्ती चौकात दहशत माजवण्याचा प्रयत्न। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। गणेशोत्सवातील एसटी भाडेवाढ रद्द। प्रताप सरनाईकांची माहिती। एकेरी गट आरक्षणावर करण्यात आली होती 30% भाडेवाढ। आणि प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 4ला खुलं होणार। देवस्थानकडून श्रावण महिन्यासाठी नियोजन। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।